सखी सावली काव्यांजली। असं का बोलतेस तू? नाही एवढं काय झालंय तुला चिडायला? तू आधी शांत हो. शांत हो? प्रीतम अरे कशी शांत हो? सांग ना मला, कशी शांत हो मी? इथे आंटी तुझ्या लग्नासाठी दुसरी मुलगी शोधताय आणि तू म्हणतोय शांत हो मी? काय दुसरी मुलगी? हो, मगाशी वृंदा पण तेच म्हणत होती, आता तूही तेच म्हणते. नक्की नक्की काय चाललंय मधुरा? या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकशील. वहिनी, अगं दादा काहीतरी विचारतोय, सांग. नाही म्हणजे मला तू उत्तर दिलं नाहीस, पण निदान दादाला तरी दे. एक मिनिट. आई माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधतीये हे तुला कसं कळलं नेक्स्ट? ते महत्वाचं नाहीच आहे रे प्रीतम. आता या क्षणी माझं उत्तर महत्वाचं आहे. मधुरा, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू असं काहीही करणार नाहीस, पण निकिताचा जो काही गैरसमज झालाय तो तू आत्ताच्या आत्ता दूर करायचास. वहिनी, अगं तू गप्प का? तू काहीच बोलत नाहीयेस याचा अर्थ हे सगळं खरंय असं घ्यायचं का मी? आत्तो, एक मिनिट थांब. या, मी तुमचीच वाट बघत होते. आता तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं या देतील. गीताच्या आई इथे आली हे एका अर्थाने बरंच झालं. आता समोरासमोरच काय ते होऊन जाऊ दे. ऍटलिस्ट यावेळी तरी माझा घावर मी लागला पाहिजे. अक्काईचा दुसऱ्यांदा कॉल आलाय. काय करू? आताही नाही उचलला तर ती काळजी करत बसेल. हॅलो लाडू, अगं कुठे आहेस तू? मी मगाशी सुद्धा तुला. हो अगं, मला ना महत्वाचं काम आहे म्हणून घाईघाईत निघाले मी. आत्ता? अगं सांगून सुद्धा गेली नाहीस तू मला. आणि मला सांग, एवढं कुठलं महत्वाचं काम आहे का तुला? अक्काई अगं आहे काहीतरी. चल मी नंतर बोलते. हा लाडू, नक्की कुठे आहेस तू? माझ्यापासून काही लपवतेस का? अक्काई, तुला आता सगळं खरं सांगितलं तर तू मला भाऊजींकडे जाऊ देणार नाही. आज मी भाऊजींशी बोलले नाही तर ते असंच वागत राहतील आणि तुला त्रास होत राहील. हॅलो. हा, काय विचारते मी लाडू? काय नाही अक्काई. मग सांगत का नाहीयेस? हो, नाही काही नाही. बरं अक्काई, मी ना जरा गडबडीत आहे. आपण नंतर बोलूया. हा, बाय. लाडू अगं, लाडू नक्कीच काहीतरी लपवत होते माझ्यापासून. काय असे? काय बोलताय तुम्ही? मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवताय आणि उत्तर आम्ही द्यायची? चोर ते चोर वर शिरचोर. मी काही चुकीचं बोलत नाहीये वंदनाताई. जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात हे माणूस बहुतेक विसरून जातो. निकिता, अगं तू मला जाब विचारायला आलीस की मी असं का केलं,
पण तू तुझ्या आईला काही विचारलंस का? हाच प्रश्न तिला विचारायचा होतास ना? मी काय केलंय? तुम्ही काय केलंय हे तुम्हाला आठवत नाहीये का? नाही, आठवत नसेल तर मी आठवण करून देते. हं? एक मिनिट. हे बघ. मॅट्रोमोनियल साईटवर माझं प्रोफाईल कुठून आलं आणि कोणी नोंदवलंय माझं नाव तिथे? मी केली. मम्मा? बघा, आणि या मला जाब विचारत होत्या. म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या देतील. वंदनाताई, खरंच सांगा ना मला, म्हणजे तुम्ही असं का केलं? तुम्ही तुमच्या मुलीचं नाव का नोंदवलं? कशासाठी? अहो 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती. पण का मम्मा? अगं तुझ्या लग्नासाठी. तुमच्या दोघांचा त्यावेळी लग्नाचा विचार होता हे कुठे माहित होतं? आई वडील म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडली एवढं. अगदी असंच माझ्या बाबतीत झालं. म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी मी गुरुजींना सांगितलं होतं की माझ्या प्रीतमसाठी ना तुम्ही एक चांगली मुलगी बघा, कारण तेव्हा मला ह्यांच्या प्रेमाबद्दल काहीच माहिती नव्हतं हो. आणि तुम्हाला त्यांची बायको प्रमिला माहित आहे ना, तिचा स्वभाव. तिला नुसती किल्ली दिली ना की ती सुरू होते, आणि त्यातूनच असा गैरसमज आणि घोटाळा झाला. हे बघ निक्स, हे असं होतं. सॉरी, पण तुम्ही इथे यायच्या आधी हे सगळं जरा समजून घ्यायचं होतं ना. उगाच आपल्यामध्ये कन्फ्युजन झालं, आईलाही त्रास झाला आणि मला इथे यावं लागलं. वहिनी, चल मान्य आहे, 2-3 महिन्यांपूर्वी तू गुरुजींना सांगितलं असशील प्रीतमसाठी स्थळ बघायला, पण आता 2-3 दिवसांपूर्वी का शोधत होतीस मुलगी त्याच्यासाठी? आता तुला हे कोणी सांगितलं? सुनंदाताई आणि अश्विनीचं बोलणं मी माझ्या कानांनी ऐकलंय दादा. उगीच नाही विचारते मी वहिनीला. वहिनीनं प्रीतमची पत्रिका गुरुजींना देऊन त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधायला सांगितलीये. मी असं काहीही केलेलं नाहीये. हे बघ प्रीतम, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, आपण आत्ताच्या आता गुरुजींकडे जाऊया आणि त्यांना हाच प्रश्न तुझ्या समोर मी विचारते. ते जे सांगतील त्याच्यावर तुझा विश्वास बसेल ना? हा, तुम्ही पण चला चला. एक मिनिट आहे, कुठे जायची गरज नाही. तू सांगितलंय ना, विषय संपला. मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि मला त्यासाठी कुठल्याही साक्षी पुराव्यांची गरज नाही. अरे बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे, पण बाकीच्यांच्या समाधानासाठी मी एकदा सांगितलं ना, कुठेही जायची गरज नाहीये. बघा, तुम्हाला विचारायचंच राहून गेलं. काय मग त्या दिवशीची पार्टी कशी झाली? कुठली पार्टी? अहो, असं काय करता?
PS इंडस्ट्रीजची पार्टी. त्या पार्टीत म्हणे त्यांच्या धाकट्या मुलासाठी निकिताचा हात मागितला. काय उत्तर दिलं हो तुम्ही त्यांना? कोण आहात तुम्ही? तुम्ही सगळे मला का गुलाब देताय? प्रपोज करताना गुलाब तर द्यायला हवाच ना. हो, मी. जिथे तू तिथे मी. अंजली, पहिल्याच नजरेत आवडली होतीस मला तू, आणि तुला आपलंसं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आत्ता इथे या सगळ्यांसमोर मी तुला प्रपोज करतो. लग्न करशील माझ्याशी? हा काय आगाऊपणा आहे? म्हणजे असंच प्रपोज करतात ना मुलींना. अंजली, तू फक्त मला हो म्हण. राणीसारखी ठेवीन तुला मी. आपण एक काम करू, आपण ना मस्त डेस्टिनेशन वेडिंग करू. खूप खुश होशील तू. अगं, हनीमून पॅकेज पण रेडी आहे. लाज वाटते का तुला भर रस्त्यात कुठल्याही मुलीची छेड करताना? लाज कसली याच्यात? आणि तू का अशी तशी मुलगी नाहीयेस, स्पेशल आहेस. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. एकदा हो म्हण, राणीसारखी ठेवीन मी तुला. खरं तुम्ही बघताय काय, तुमच्या वहिनीला प्रपोज करतोय. व्हिडिओ काढा आणि व्हायरल करा. हा, लोकांना पण कळलं पाहिजे की नितीन भारद्वाजची होणारी बायको किती लकी आहे ती. बोला ना वंदनाताई. अहो, त्या पार्टीत तुमच्या मुलीला मागणी घातली गेली, तुम्ही काय उत्तर दिलं होतं ना? मी सांगू का? ऑब्व्हियसली मम्माने नकारच दिला असणार आहे. हो ना मम्मा? बघा किती विश्वास आहे तुमच्या मुलीचा तुमच्यावर. देताय ना उत्तर? ठीक आहे, म्हणजे मी सांगून टाकते. आम्ही एका आठवड्यात तुम्हाला कळवतो. असं म्हणालात ना? अगं पण मम्मा, तू असं उत्तर का दिलंस? ती पण तुम्ही असं का सांगितलं? यावेळी वहिनीनं गेम फिरवला. निकिता हिला जाब विचारायला आली होती आणि आता तिचीच आई जाळ्यात अडकली. हे काय चाललंय माझं मलाच कळत नाही. वंदनाताई, प्लीज बोला. हा विषय आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर क्लिअर व्हायला हवा. तुम्ही असं सांगितलं होतं, हे खरं आहे? हो, हे खरं आहे. पण माझा नाईलाज होता. कसला नाईलाज मम्मा? तुमचा अजून साखरपुडा झालेला नाही. ऑफिशियली तुमच्या रिलेशन बद्दल आपण कुणालाच काहीच सांगितलेलं नाही. आणि आपल्या जवळचे लोक आपल्या भल्यासाठी स्थळ सुचवत असतात.
असं एखादं स्थळ आलं तर त्यांना काय सांगणार आहे? माझ्या मुलीचा अफेअर आहे असं सांगू? मोठी माणसं आहेत ती, त्यांचं मन दुखवून मी त्यांना हर्ट करू शकत नव्हते, म्हणून वेळ मारून गेली. बघितलं, माझंही नेमकं असंच झालं होतं. आता गुरुजी आमच्या घरातलेच आहेत, त्यामुळे माझी अशीच पंचायत झाली होती हो. गुरुजीने माझ्या मुलाची, प्रीतमची पत्रिका मागितली, पण मी त्यांना नाही म्हणू शकली नाही हो. आणि समजा गुरुजींनी खरंच प्रीतमसाठी एखादं स्थळ सुचवलं तर मी नक्कीच नाही म्हटलं असतं. हा असा प्रश्न एखाद्या आगाऊ माणसाच्याच डोक्यात येऊ शकतो. प्रीतम, अरे तू निकिता सारखी इतकी गोड मुलगी निवडल्यावर मी कशाला दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करणार? वंदनाताई, तुम्ही माहिती घेऊन इथे येऊन शांतपणे बसून चर्चा करायला हवी होती. तुम्ही दोघांनी सरळ आम्हाला जाब विचारायला सुरुवात केली, म्हणून आम्हा सगळ्यांची मनं थोडीशी दुखावली हो. बाळा, मला जेव्हा कळलं की प्रीतमचं तुझ्यावर प्रेम आहे, मी डोळे झाकून तुला सून म्हणून स्वीकारलं. पण बाळा, नाती विश्वासावर टिकतात. तू गुप्ते घराण्याची सून होणार आणि होणाऱ्या सासूवरच तुझा विश्वास नाही, असं कसं चालेल बाबा? नाही आंटी, तसं नाहीये. अगं अगं काय सांगू तुला, आसपास ना काही विघ्न संतोषी लोक असतात, ज्यांना आपलं भलं झालेलं बघवत नाही. जे आपले कान भरतात. पण बाळा, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, हे तुला कळायला नको का? सांग. आंटी, मला जसं कळलं की तुम्ही प्रीतमच्या लग्नासाठी दुसरी मुलगी शोधताय, मी खूप डिस्टर्ब झाले आंटी. मला कळलंच नाही की मी काय करू एक्झॅक्टली. अँड एक्स्ट्रीमली सॉरी, मी खूप ओव्हर रिॲक्ट केलंय. आय एम सो सॉरी. हे बघ निकिता, नाती तोडणं ना खूप सोपं असतं, पण दुखावलेली मनं जोडणं खूप कठीण असतं. आम्ही आज तुमच्या दोघांच्या साखरपुड्याची बोलणी करायला येणार होतो, पण काय आंटी? पण आता थोडा विचार करावा लागेल आम्हाला. प्लीज मधुराताई, असं बोलू नका. हो आई, आणि आता थांबायची खरंच गरज आहे का? अरे प्रीतम बाळा, मलाही काही आनंद होत नाहीये रे, पण खरंच थांबायची गरज आहे. मला खूप यातना होतात हे सगळं बोलताना. वंदनाताई, आज जे काही झालं ना, त्यामुळे आपल्या सगळ्यांची मनं दुखावली गेली. हे सगळं जरा निवळू देत, थोडा वेळ जाऊ देत, मग पुन्हा आपण बोलूया ना या विषयावर. तुम्ही पण इथंच आहात, आम्हीही इथंच आहोत, बरोबर की नाही? हा, बर, ठीक आहे, येतो आम्ही. आज जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. मनात काही ठेवू नका. चल निकिता. सॉरी आंटी.
आई सॉरी, या सगळ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मला तर वाटलं होतं एका पॉइंटला तू सगळंच, पण नाही. तू ही सगळी धडपड करतेस ती माझ्या सुखासाठीच करतेस हे कळलं मला. थँक्यू आई, थँक्यू सो मच. आय एम सॉरी, मला जावं लागेल, एक काम आहे. आलो. हे सगळं तुझ्या सुखासाठी चाललंय राजा. यापुढे कुणी कितीही अडथळे आणू देत, तुझ्या आयुष्यात सगळं मी म्हणते तसंच होणार. काय करताय तुम्ही? बाजूला, आत्ताच्या आत्ता बाजूला हो. होतो ना बाजूला मी. लग्नासाठी हो म्हण, मी लगेच बाजूला होतो. नाही कसं आहे, लग्नाची तयारी पण करावी लागेल ना, म्हणून म्हणते. अंजली, आय रिअली लव्ह यू. अरे बघताय काय, सांगा ना तुमच्या वहिनीला हो म्हणायला. बोल ना. आधी एकदा दिली होती ती पुरेशी नव्हती वाटत, म्हणून ही आणखी आहे. पण ही नक्कीच लक्षात राहील. प्रेमाने सांगितलेलं कळत नाही ना तुला? आता जेव्हा तुला मी फरफटत घेऊन जाईन ना, तेव्हा तुला कळेल. उतरला माज का अजून उतरू? ना असा आगाऊपणा करायचा नाही. नाही आता इथून निघायचं. तर तुम्ही बघताय का, धरा याला. फॅमिली मेंबर आहे ती माझी. पुन्हा तिच्या वाट्याला गेला ना, इथंच गाडून टाकेन. तिला फक्त प्रपोज करत होतो. हे असं, हे अशा धमक्या देऊन, दमदाट्या करून. चल सॉरी म्हण तिला, सॉरी म्हण.
प्रीतम प्रीतम प्लीज जाऊ द्या ना. तुम्ही प्लीज शांत बसा. सॉरी म्हण. मी सॉरी म्हणू आणि हिला मग असं नाही ऐकणार. पोलिसांना फोन करतो. मग सगळ्यांना सॉरी सॉरी म्हणत बस. पोलिसांची धमकी कोणाला देतो रे? तुला माहिती आहे का मी कोण आहे? का तुला नाही माहिती तू कोण आहेस? साहेब, पोलिसांकडे मॅटर गेला तर आपल्याला खूप मागात पडेल साहेब. जाऊ द्या ना. काय? तू आज ह्याच्यामुळे वाचलीस. परत भेटलीस ना, सोडणार नाही तुला. तू जर तिला परत भेटलास तर मी सोडणार नाही तुला. चल निघ. तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही, तुम्ही ठीक आहात ना? श्रेष्ठा, बस ना, मी तुझीच वाट बघतोय. मी सकाळपासून तुला फोन करतोय. पिऊनकडे पण निरोप पाठवला होता, तू नाही आला. काय झालंय? काय काम आहे मिस्टर विश्वजीत? मिस्टर विश्वजीत, तू मला विशू का म्हणत नाहीयेस? श्रेष्ठा, मी सकाळपासून बघतोय तू मला अवॉइड करतेस. कालचा राग आहे का तुझ्या मनात? असेल तर सांग ना प्लीज. मिस्टर विश्वजीत, ऑफिसमधलं काही काम असेल तर सांगा, अदरवाईज मी येते. श्रेष्ठा, हे बघ, मला मान्य आहे काल जे काही झालं ती माझी चूक होती, पण मी सॉरी म्हणालो ना तुला. कालही सॉरी म्हणालो, आजही सॉरी म्हणायला तयार आहे. तू सांगशील ते करेन मी. प्लीज असं नको वागूस. जाऊ द्या ना सर, तसंही तुम्हाला काय फरक पडतो? मी चिडले काय, रागवले काय, रुसले काय? तुमच्यासाठी तुमची बायको, तुमची आई जास्त जवळची आहे ना. मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं, पण शेवटी ओरडा मलाच पडला ना. श्रेष्ठा ऐक. श्रेष्ठा प्लीज, हे बघ. विश्वजीत प्लीज, मी ठरवलंय, दर वेळेला असं हर्ट होण्यापेक्षा आपण दोघांनी लांब राहिलेलंच बरं. तुम्ही ओके आहात ना? एक मिनिट थांब. ठीक आहे. बरं वाटतंय आता? हां. चला, मी तुम्हाला सोडतो. नाही नको, मी जाईन. इतकं सगळं घडल्यावर मी तुम्हाला एकटं सोडू अशी अपेक्षा आहे का तुमची? आणि यांचा काही भरोसा नाही. परत मागे आले तर? एवढा मार खाल्ल्यावर कोण परत येणार आहे? तुम्ही खरंच जा. तुम्ही ना आता माझं ऐकलं नाही ना तर मी काव्या वहिनीला फोन करून हे सगळं सांगतो. नको नको, मला भाऊजींच्या ऑफिसकडे सोडा. माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. दादाच्या ऑफिसमध्ये? हो. ओके, चल या. श्रेष्ठा, हे बघ, तू माझं ऐकून घे. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मला ना कळून चुकलंय, तुमचं माझ्यावरती प्रेम नाहीये. जस्ट टाइमपास म्हणून रिलेशन ठेवलंय तुम्ही माझ्याबरोबर. टाइमपास? श्रेष्ठा, खरंच तुला असं वाटतं की माझं प्रेम टाइमपास आहे? माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही खरंच? श्रेष्ठा, आजपर्यंत सगळ्यात जास्त तुला इम्पॉर्टन्स देतो मी टाइमपास म्हणून. आय एक्सेप्ट, काल माझ्याकडनं चूक झाली. मी तुला बोललो, पण मलाही रात्री झोप नाही लागली. त्यात पूजा माझ्या मनासारखी नाही झाली. मला वाटलं मी इथे येईन, मी शेअर कर,
आपण छान टाइम स्पेंड करू, आपण छान बोलू. आणि तू ऍक्च्युली मी आज तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. कालच पूजेतच देणार होतो, पण तू रागून निघून गेलीस. तुला आठवतं, तुम्हाला म्हणाली होतीस मला सोन्याचं ब्रेसलेट हवंय. हे ब्रेसलेट तुझ्या हातात आहे म्हणून चमकतंय. हे सोन्याचं नाहीये, काय? पण खरंच सोन्याचं ब्रेसलेट हातात असतं ना तर मला खूप आवडलं असतं. माझं प्रेम टाइमपास नाहीये, मनापासून आहे, खरं आहे, जेन्युइन आहे. हे ब्रेसलेट तुला एक्सेप्ट करायचं आहे तर कर, नाहीतर नको करू. टाइमपास म्हणून आणलं असं समज. अक्काईचा पुन्हा फोन येतोय. आता घेतला तर मी तिला पुन्हा टाळू शकणार नाही. यावेळी तिला खरं सांगावंच लागेल. त्यापेक्षा न बोललेलंच बरं. आवडलं मला. काय काही म्हणालात का तुम्ही? हो, मी काल रात्री जे काही बोललो तुम्हाला ते तुम्ही मनावर घेतलं, हे खरंच आवडलं मला. तो मुलगा तुम्हाला खूप आधीपासून त्रास देतोय हे तुमच्या बोलण्यातून कळलं. त्यामुळे तुम्ही जे काही रिॲक्ट झाला ते अगदी परफेक्ट रिॲक्ट झाला. सॉरी टू से, पण आज पहिल्यांदा तुम्ही स्वतःचा विचार केला असं वाटलं मला. स्वतःसाठी स्टँड घेतलं तसं वाटलं. प्लीज असा स्टँड घेत राहा. आणि तुम्हीच काय, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने असं स्टँड घेतला पाहिजे. स्त्रियांनी असंच स्ट्रॉंग आणि कॉन्फिडेंट असायला पाहिजे. नाही, आणि मुळातच स्त्रिया या स्ट्रॉंग असतातच. पण काही पुरुषांना असं वाटतं की आपण त्यांच्याशी वाटेल तसं वागू शकतो, आपण त्यांना वाटेल ते बोलू शकतो. माझ्या केसचा अपमान केलाय तिने, तिला माफी मागावीच लागेल. हात जोडून माफी माग. माझ्या बॅगमधून तू काढलास? मुळात माझ्या बॅगला हात का लावलास तू? आपण काही बोललो तरी ते ऐकून घेतात. पण योग्य वेळी अशा पुरुषांना ना सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे, जसं तुम्ही दिलं तसं. पुरुषांची जर चूक असेल ना तर त्यांना जाब विचारलाच पाहिजे. नाहीतर हे नितीन सारखे पुरुषांना आणखी माच करायला लागतात. त्यांचं वागणं चुकीचं आहे हे त्यांना दाखवून दिलंच पाहिजे. आणि म्हणूनच मला ना तुमच्यासारख्या स्त्रियांचं खूप कौतुक आहे. प्लीज असं स्ट्रॉंग राहा आणि लढत राहा. आणि आज जे काय केलं त्याबद्दल हॅट्स ऑफ. विशू, ऐक ना, आय एम सॉरी. रागाच्या भरात बोलले. मला माहिती आहे तू टाइमपास नाही करत आहेस, तू जेन्युइन आहेस. पण जे झालं गेलं ते सगळं विसरून जाऊया. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी आपण आपलं रिलेशन खराब करायचं का? नाही ना. एवढं छान ब्रेसलेट आणलंयस माझ्यासाठी, तूच घाल तुझ्या हाताने मला.
दादाचं ऑफिस आलं, मला जायचं होतं ना. भाऊजी, मी जे करते ते योग्यच आहे हे मला पटलंय. तुम्ही अक्काईवर असा अन्याय का करताय ह्याचं उत्तर तुम्हाला आज द्यावंच लागेल. ब्रेसलेट बघू. किती सुंदर आहे ना. भाऊजींनी तुझ्यासाठी आणलंय वाटतं. तू इथे काय करतेस? का आलीयस? तुमच्याशी बोलायला. भाऊजी, मला सांगा, आज आम्हाला जे ब्रेसलेट सापडलं ते हेच आहे ना? अक्काईने फक्त या ब्रेसलेटला हात लावला म्हणून तुम्ही इतकं चिडलात आणि आता ह्यांना तू हे विचारायला इथे आलीयस? हिंमत कशी झाली तुझी? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. नाही भाऊजी, मला बोलायचं आहे तुमच्याशी, तुमच्या एकट्याशी. मला तुझ्यासारखा रिकाम टेकडा वेळ नाहीये. म्हटलं ना मी तुला, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो. नाही भाऊजी, आज मी तुमच्याशी बोलल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही. अक्काईचा खूप विश्वास आहे तुमच्यावर. तिनं सतत तुमच्याबद्दल चांगलंच बोलत असते. आजही तिला आणि मला वाटलं की हे ब्रेसलेट तुम्ही तिच्यासाठी घेतलंय. खूप खुश होती ती. पण इथे आल्यावर मला कळालं की अक्काईचा सगळा विश्वास खोटा होता. हे ब्रेसलेट तुम्ही तिच्यासाठी नाही तर ह्यांच्यासाठी घेतलंय. का भाऊजी? माझा पैसा आहे. मला कोणासाठी काय घ्यायचं हे मी ठरवेन, तू नाही. तू कोण आहेस ग विचारणारे मला?
तुझा काय संबंध आहे? मी अक्काईची बहीण आहे आणि मला तिची काळजी आहे. तुम्ही तिच्याशी असं का वागता हेच विचारायला आले होते मी. खूप त्रास होतोय तिला. का वागता तुम्ही भाऊजी असं सांगा ना. सर, अंजली, माझं डोकं सटकायच्या आत इथून निघ. मला माझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हवंय. किती अपमान करता तुम्ही माझ्या अक्काईचा. आज सुद्धा तुमच्यामुळे तिच्या हाताला लागलं. बिचारी. पण तुम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही. बरं, मग तुम्ही हे चुकीचं वागताय भाऊजी. अक्काईला खरंच खूप त्रास होतोय. लग्नाच्या वाढदिवसालाही तुम्ही तिला काही दिलं नाही आणि ह्यांना हे ब्रेसलेट दिलं. खरं आहे ना? हो, दिलं. मग तुम्ही का वागताय असं भाऊजी? ह्यांना इतकं महागडं गिफ्ट देणं एवढ्या ह्या कोण लागतात तुमच्या? गर्लफ्रेंड आहे माझी ती. तुम्ही का वागताय असं भाऊजी? ह्यांना इतकं महागडं गिफ्ट देणं एवढ्या ह्या कोण लागतात तुमच्या? गर्लफ्रेंड आहे माझी ती. नाही नाही भाऊजी, तुम्ही हे सगळं रागाच्या भरात बोलताय की नाही? खरं सांगा. तुम्ही माझ्या अक्काईसोबत असं नाही वागू शकत. का? तुलाच उत्तर हवं होतं ना? हा, मुद्दाम वाट वाकडी करून माझ्या ऑफिस पर्यंत मला जाब विचारायला आलीस तू. उत्तर हवं होतं ना तुला. मिळालं उत्तर. झालं समाधान. असं नका म्हणू ना भाऊजी, प्लीज. नाही नाही, आता तुला खरं ऐकवतो मी. तुझ्या अक्काईशी मी असं का वागतो हे जाणून घ्यायचंय ना. आता सगळं काही तू नीट ऐक. तुझी अक्काई माझ्या डोक्यावरचं ओझं आहे, ओझं. मला माझ्या आयुष्यात श्रेष्ठासारखी लाईफ पार्टनर हवी होती, मिळाली आहे मला. माझी इच्छा नव्हती तुझ्या अक्काईशी लग्न करायची. माझ्या आईने माझ्या मनाविरुद्ध तुझ्या अक्काईशी लग्न लावून दिलं आणि मी ते एक्सेप्ट केलंय. पण माझं अजिबात प्रेम नाहीये तुझ्या अक्काईवर. माझं यांच्यावर प्रेम आहे, श्रेष्ठावर प्रेम आहे. आणि यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची व्यक्ती मला कोणीच नाहीये. कळलं तुला?
कळलं अंजली? आणि आता जा आणि हे सगळं मी सांगितलंय तुझ्या अक्काईला सांग. जाऊन सांग की मी सांगितलंय. घाबरत नाही मी कोणाला, कळलं ना? जा. लाडू अगं फोन का उचलत नव्हतीस? मी कधीपासून फोन करते तुला. काव्या वहिनी, अगं प्रीतम तू? हो मीच बोलतोय. अगं पुष्पांजली माझ्यासोबत आहेत. ते त्यांचा फोन आणि पर्स गाडीतच विसरून गेले. मी पण त्यांच्या परत येण्याचीच वाट बघतोय. लाडू तुझ्यासोबत कशी? आणि मोबाईल पर्स गाडीत विसरून गेली म्हणजे? गेलीये कुठे ती? अगं ती ऍक्च्युली दादाच्या ऑफिसमध्ये दादाला भेटायला गेली. काय? ह्यांना भेटायला? पण कशासाठी? ते माहिती नाही ग. ऍक्च्युली ते मला रस्त्यात भेटल्या आणि बनी एक सेकंड, मला स्टुडिओमधून अर्जंट कॉल येतोय. मी तो पिकअप करतो आणि तुला कॉल बॅक करतो. हा? अरे पण प्रीतम, लाडू यांच्या ऑफिसला का गेली असेल तेही मला न सांगता? भाऊजी असं नका करू, हे खोटं आहे ना. खरंय, खरं ऐकायचं होतं ना तुला? हा, आता झेपत नाहीये हे खरंय. जा सांग. प्लीज असं नका म्हणू भाऊजी. अक्काई खरंच खूप प्रेम करते तुमच्यावर. करत असेल, मी काय करू? असं नका वागू ना भाऊजी. अक्काईचा खूप विश्वास आहे तुमच्यावर. ती ना दिवस रात्र फक्त तुमचाच विचार करत असते. स्वतःचं आयुष्य वाहून घेतलंय तिने तुमच्यासाठी. नेहमी तुमचंच ऐकते, घरातल्यांची मनं जपते. आणि तुम्ही तिला धक्का का देताय? श्रेष्ठाताई, तुम्ही समजू शकता ना? माझ्या अक्काईचा संसार मोडेलो. प्लीज असं करू नका, प्लीज. भाऊजी, माझ्या अक्काईला खूप त्रास होईल. जेव्हा जेव्हा तिला समजेल तुमच्याबद्दल, तेव्हा तिला किती मोठा धक्का बसेल. ती कायमची दुखी होईल. तुझी अक्काई दुखी झाली, ती रडली, तिचं आयुष्य वाया गेलं, मला काहीही फरक पडत नाही अंजली. मी तुला सांगितलं ना, तू आत्ता रड माझ्या समोर, तुझ्या अक्काईला रडू देत, तरी माझं ठरलंय, सत्य बदलणार नाही. आणि नाही म्हणजे नाही. कळलं असेल तर आता एक शब्दही बोलू नको आणि आता गेट आउट. ह्यांना इतकं महागडं गिफ्ट देण्या एवढ्या ह्या कोण लागतात तुमच्या? गर्लफ्रेंड आहे माझी ती. तुझी अक्काई माझ्या डोक्यावरचं ओझं आहे, ओझं. मला माझ्या आयुष्यात श्रेष्ठासारखी लाईफ पार्टनर हवी होती, मिळाली आहे मला.
माझं अजिबात प्रेम नाहीये तुझ्या अक्काईवर. माझं यांच्यावर प्रेम आहे, श्रेष्ठावर प्रेम आहे. एक मिनिट, मी तुम्हाला करतो, नंतर फोन करतो. पुष्पांजली, काय झालं? तुम्ही रडताय का? हा? एक मिनिट, दादा काही बोलला का? ऑफिस मधले लोक काही बोल. प्लीज रडणं थांबवा आधी आणि मला प्लीज सांगा काय झालंय. तुम्ही जर सांगितलं नाही तर मला कसं कळणार आहे? यार, तुम्ही पर्स आणि मोबाईल गाडीतच विसरून गेला होता. वहिनीचा 2दा कॉल येऊन गेला. प्लीज तुम्ही अरे यार. हॅलो वहिनी, पुष्पांजली आल्या तिथे. मी त्यांना घेऊन तुझ्याकडेच येतोय. प्रीतम, तू लाडूला फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय. वहिनी, मी तुमच्याकडेच येतोय. हा, आल्यावर बोल ना. चल चल, बाय. मी गाडी चालवतोय. बाय. अरे तुम्ही चला, मी तुम्हाला वहिनीकडे सोडतो. मला नाही तरी ऍटलिस्ट तिला तरी सगळं सांगाल. घरी जाऊन काय सांगू अक्काईला? भाऊजींच्या ऑफिसमध्ये जे बघितलं, ते माझ्याशी जे बोलले, ते तिला कसं सांगू? तिला खूप वाईट वाटेल, धक्का बसेल. विशू, शांत हो. तुला कळतंय का तू काय बोलून गेलायस? मी तुझी गर्लफ्रेंड हे का सांगितलंस तिला? रागाच्या भरात बोललो मी, पण ती कसं बोलत होती बघितलंस ना तू? काय ती कालची पोरगी आणि स्वतःच्या मेवण्याला असं बोलतात कोणी? हा, मला नाही सहन झालं ग, बोललो मी. अरे हो, पण तिने घरी जाऊन सांगितलं तर किती मोठा इश्यू होईल. हे सगळं तू कसं हँडल करणार आहेस? रिलॅक्स रिलॅक्स. बघ, तुला जे काही वाटतंय तसं काही होणार नाही. अंजली घरी जाऊन काहीही सांगणार नाही, तिची हिंमतच नाहीये. हिम्मत नसती ना तर इथे येऊन तुला जाब विचारायचं धाडस केलं नसतं तिने. म्हटलं ना मी तुला, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो. नाही भाऊजी, आज मी तुमच्याशी बोलल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही. बरोबर, एवढी हिंमत तिच्यात आली कुठं? अच्छा, ही प्रीतम सोबत इथे आली आहे. खरेच म्हटलं, हिच्यात इतकी हिंमत कुठून आली? सकाळी ब्रेसलेटवरून जी काही नाटकं झाली, ते हिनेच प्रीतमला सांगितलं असणार. मी मला जाब विचारायची अक्कलही प्रीतमनेच हिला शिकवली असणार. म्हणूनच प्रीतम तिला इथे घेऊन आलाय. प्रीतम लिमिट क्रॉस केली असते. आता मी गप्प बसणार नाही. चूक तुझी नाहीये का, तू चूक माझी आहे. की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. ऍक्च्युली आतापर्यंत तू जे जे सांगितलंय ना, ते सगळं आणि सगळं फसलंय. याआधी तू काय केलंस? मला घरी बोलवलंस, बाहेरून गाजर हलवा ऑर्डर केला आणि सगळ्यांना काय सांगायला लावलं की मी गाजर हलवा केला. ते सुद्धा फसलं. बरं, इतकं केलं नाही तू. ह्या आधी मीडियाची लोक जेव्हा घरी आलेली तेव्हा त्यांच्या समोर मला मुद्दाम यायला भाग पाडतेस आणि तिथे सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाला. आणि आता हे सगळं.
प्रीतम मधुरा आंटी माझ्याबद्दल काय विचार करत असतील? त्यांच्या नजरेत तर मीच चुकीची ठरले ना. काय वाटत असेल प्रीतम? काम डाऊन. अगं वहिनी तुम्हाला जे काही सांगत होती ते सगळं खोटं होतं. प्लीज, मला आता काहीच ऐकायचं नाहीये तुझं. आता तुला माहितीये मधुरा आंटी 2 दिवसांनी एंगेजमेंट करायला तयार सुद्धा झाल्या असत्या, पण फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळे त्यांनी ते सगळे प्लॅन कॅन्सल केलेत. आता प्रीतम मधुरा आंटी सगळे खूप हर्ट झालेत ग. आणि मधुरा आंटींनी आता एंगेजमेंटची सगळी तयारी पोस्टपोन केली आहे. मी प्रीतमला फोन करते, तुम्हाला इतकंच सांगतोय की मी तुझ्याशी नंतर बोलतो. आज तुम्हाला कळत नाहीये एक्झॅक्टली त्याच्या डोक्यात काय चाललंय, काय करतोय प्रीतम. मला काहीच कळत नाही. रिलॅक्स. हे बघ निक्स, प्रीतमला वहिनीने तिच्या हातचा बाहुला बनवलाय आणि त्याच्यासारखंच ती आता तुम्हालाही गुंडाळण्याचा प्रयत्न करते. निक्स, यू नो वहिनी व्हेरी वेल. ती एक नंबरची लबाड. इनफ इज इनफ आत्तू. आणि आता तुम्हाला काहीही सांगितलं ना तरी माझा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. बेटा निक्स, तू अत्तूशी असं बोलू नकोस. त्यांनी जे काही केलं त्यामागे त्यांचा चांगला हेतू होता. तिचा काय हेतू होता हे तिचं तिला माहिती. अत्तू, तुझ्या घरचं जे काही पॉलिटिक्स असेल ना ते प्लीज तू तुझ्या घरापर्यंत ठेव. अत्तू, मी रिक्वेस्ट करते, तू माझ्या आणि प्रीतमच्या रिलेशन मध्ये अजून अडथळे क्रिएट करू नकोस प्लीज. आणि मम्मा, तू सुद्धा तुला जास्त एंटरटेन करू नकोस. लिसन टू मी निक्स. प्लीज तुम्ही तिच्या बोलण्याचा इतका राग मानू नका. साखरपुड्याची बोलणी पुढे गेल्याने ती जरा डिस्टर्ब झाली. आय कॅन अंडरस्टँड. तुम्हीच यातनं काहीतरी मार्ग काढू शकता. या दोघांचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवंय. एक्झॅक्टली. मला पण हेच हवंय. वंदनाताई, यू डोंट वरी, मी करते काहीतरी. मधुरा, प्रीतमच्या मनाविरुद्ध त्याच्यासाठी तू मुली शोधतेस. तसं तर निकिताच्या बाबतीतही मला करता येईल. तुमच्यापेक्षा चांगली आणि श्रीमंत स्थळं हसत हसत सांगून येतील तिला. पण तिच्या आनंदात माझा आनंद आहे म्हणून मी गप्प बसली. माझ्या पेशन्सचा अंत बघू नकोस, हे तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. ते काय बघा, साई प्रसाद ज्वेलर्स. अगं विश्वजीतच्या नावाने आहे हे बिल. सोन्याच्या ब्रेसलेटचं आहे. सोन्याचं ब्रेसलेट? आपल्याला नाही ते सांगितलं ना. काव्या, काव्या, आले आई. काय झालं आई? हे काय आहे? विशूनं तुझ्यासाठी सोन्याचं ब्रेसलेट घेतलं आणि तू आम्हाला सांगितलं पण नाहीस. अगं काय विचारते मी, तू गप्प कायस? ब्रेसलेट घेतलं की नाही तुझ्यासाठी? ही पावती आता गिफ्ट बॉक्स मध्ये सापडली आम्हाला. तू
त्याच्यासाठी गिफ्ट घेतलंस हे आम्हाला सांगितलं नाहीस. ठीक आहे, नवरा बायकोंमधली गोष्ट म्हणून सोडून दिलं. पण हे ब्रेसलेट, अगं छोटी गोष्ट होती का? हेही तुला आम्हाला सांगावंसं नाही वाटलं? एवढी कसली आली आहे लपवा छपवी? माझ्या बॅगमधून तू काढलंस हे? मुळात माझ्या बॅगला हात का लावलास तू? सकाळी जे झालं ते आईंना कळलं तर त्या चिडतील. यांनाही जाब विचारते. उगाच घरात वाद नको. अगं काय विचारते मी? ऐकू येते की नाही तुला? अगं मीनाक्षी शांत हो, तिला बोलू तर दे, ती सांगेल काय झालं ते. अहो बोलते कुठे ती? काव्या, आता तू सांगणार आहेस का? हो आई, म्हणजे माझ्याकडूनच ब्रेसलेटचं सांगायचं राहून गेलं. सांगायचं राहून गेलं? अशी कशी विसरलीस? मला वाटत होतं तू माझी आदर्श सून आहेस. घरातल्या सगळ्या गोष्टी मला सांगतेस, काही लपवून ठेवत नाहीस. हे काय आता? अगं एवढी महत्वाची गोष्ट आम्हाला का सांगावीशी नाही वाटली तुला? काकू, अक्काईला खरंच काहीच माहित नव्हतं ब्रेसलेट बद्दल. लाडू, हो, भाऊजींनी ते ब्रेसलेट घेतल्याचं अक्काईपासूनही लपवलं होतं. तुला काय माहित? आणि काही काय बोलतेस ग? विशूनं हिच्यासाठी आणलेलं गिफ्ट तिच्यापासूनच लपून का ठेवेल तो? कारण ते ब्रेसलेट त्यांनी अक्काईसाठी घेतलेलंच नाहीये. काय म्हणालीस तू? हिच्यासाठी घेतलेलं नव्हतं? मग कोणासाठी घेतलं होतं? त्यांच्या ऑफिस मधल्या श्रेष्ठाताईंसाठी. लाडू, काय बोलतेस तू? तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो अक्काई, मला कळतंय मी काय बोलते. खरं तर हे तुला सांगावं की न सांगावं मला कळतच नव्हतं. पण तुझी चूक नसताना तुला ओरडा खावा लागतोय हे मला नाही बघवलं. ब्रेसलेट बनवून आणलं भाऊजींनी, घातलंय श्रेष्ठाताईंनी. आणि बोलणी तू खातेस. अंजली, उगाच वाटेल ते बोलू नकोस. मी खरं तेच सांगते काकू. मी भाऊजींच्या ऑफिस मध्ये गेले होते तेव्हा मी स्वतः पाहिलंय भाऊजींना. श्रेष्ठाताईंच्या हातात ते ब्रेसलेट घालताना.